नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत छान अशी पारंपरिक पद्धतीने शेवयाची खीर। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे आणि अगदी सगळ्यांनाच शेवयाची खीर करता येते। तरी मी शेवयांची खीर केली होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू। आणि तुम्ही बघू शकता आपली खीर आहे ती किती छान अशी झालेली आहे, मस्त अशी थिक झालेली आहे आणि कलर सुद्धा मस्त असा अप्रतिम कलर आलेला आहे। त्यासोबत ड्राय फ्रूट्स पण आपण त्यामध्ये छान असे परतून टाकलेले आहेत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा शेवयाची खीर करण्यासाठी इथे आपण काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्राय फ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण 1 चमचा तूप आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे ड्राय फ्रूट्स आहेत ते परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून खिरीमध्ये त्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते। डायरेक्ट तुम्ही त्यामध्ये ॲड करू नका, असं तुपामध्ये परतून नंतर ते खिरीमध्ये ॲड करा, खूप छान टेस्ट लागते। त्यामुळे हलका आपण एकदम स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनिटं आहेत ते ड्राय फ्रूट्स परतून घेणार आहोत आणि त्याचा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। मनुके आहेत ते लवकर परतल्या जातात, त्यामुळे मी ते लगेचच काढून घेतले आणि त्यानंतर फक्त काजू आणि बदाम परतलेले आहेत। त्याचा कलर असा गोल्डन झाला की आपण ते सुद्धा वाटीमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता बदाम आणि काजू सुद्धा मस्त असे परतून झालेले आहेत। त्याचे मी 2 काप केलेले होते। जर तुम्हाला आणखी बारीक करायचं असेल किंवा मग अख्खे टाकायचे असेल ते पण तुम्ही टाकू शकता, फक्त तुपामध्ये परतून घ्या। आता काजू आणि बदाम आहे ते आपण वाटीमध्ये काढून घेऊयात। याच कढईमध्ये आता आपण शेवया आहेत त्या परतून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढी खीर करायची आहे तेवढं तुम्ही शेवया घेऊ शकता। इथे आपण एक छोटी वाटी आहे तेवढ्या शेवया घेतलेल्या आहेत। आता हे शेवया आहेत त्यामध्ये तूप होतं, थोडं तुपामध्ये अशाच परतून घ्यायच्या आहेत, भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामध्ये जे कच्चेपण असतं ते निघून जातं। त्यामुळे यामध्ये मी आणखी 1 चमचा तूप आहे ते ॲड करते। आता तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटं झालं शेवया आपण छान अशा परतून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये स्लो गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये लगेचच आता आपण दूध आहे ते ॲड करून घेणार आहोत। मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गाईचं दूध घेतलेलं आहे मी। तुम्ही फुल फॅट क्रीम दूध घेतलं तरी चालेल किंवा मग म्हशीचं दूध घेतलं तरी पण चालेल। तुम्हाला जेवढी खीर करायची असेल तेवढं तुम्ही यामध्ये दूध आहे ते ॲड करा। मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। आता दूध हे मी कच्चंच घेतलं होतं, जर तुम्ही बॉईल केलेलं दूध यूज केलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। मी डायरेक्ट कच्चं दूध शेवयांमध्ये ॲड केलेलं आहे आणि याला आता आपण एक बॉईल करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा मोठा गॅस करायचा आहे दूध ॲड केल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स यामध्ये आत्ताच ॲड करायचे नाही आहेत। आता आपल्या खिरीला तुम्ही बघू शकता एक उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपण साखर ॲड करणार आहोत। तुम्हाला जेवढं गोड आवडेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे छोटी 2.5 वाट्या आहेत ती साखर यामध्ये ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि शेवया बघू शकता तुम्ही डबल झालेल्या आहेत, छान अशा फुललेल्या आहेत, थिक झालेले आहे खीर अगदी। अजून 1 ते 2 मिनिटं आपण फक्त हे छान असं स्लो गॅसवरती शिजून घेणार आहोत। शेवया मस्त अशा शिजल्या देखील जातात लवकर। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं इलायची पावडर ॲड करणार आहोत। तुम्हाला जर इलायची पावडरच्या ऐवजी तुम्ही जायफळ टाकलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे। आपण फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण लास्टला यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत। ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर आता आपण गॅस आहे तो बंद करून टाकायचा आहे। अगदी 5 ते 6 मिनिटं आपण खीर आहे ती बॉईल करून घेतलेली आहे छान आणि आपली शेवयांची खीर रेडी आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी थिक झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे। एकदा मिक्स करून घ्यायची आणि मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते। तुम्ही या पद्धतीने शेवयाची खीर नक्की ट्राय करा। जर तुम्हाला याचा कलर आणखी डार्क हवा असेल तर तुम्ही आपण डायरेक्ट यामध्ये साखर ॲड केली तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये साखर पहिल्यांदा मेल्ट करून घ्या आणि नंतर ती मेल्ट झालेली साखर खीरमध्ये ॲड करा, त्याने खूप छान असा डार्क कलर येतो। आता आपण गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता, बदाम आणि काजूचे काप यूज केलेले आहेत।
मस्त अशी आपली खीर तयार आहे। तुम्ही या पद्धतीने खीर नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। अशाच रेसिपी सोबत आपण पुन्हा एकदा भेटूया। जर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। आणि सबस्क्राइब करणं फ्री आहे, तुम्हाला काही चार्जेस लागणार नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि खीर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे, कलर सुद्धा सुंदर असा आलेला आहे आणि छान अशी थिक झालेली आहे। अशाच रेसिपी सोबत आपण पुन्हा एकदा भेटूया। थँक्यू।